रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार. आता थांबायचं नाही. पत्रकारांचा एल्गार. समाजातील सर्वसामान्य नागरिकांना पत्रकार मिळवून देणार न्याय. कडाव प्रवासी बस थांबा प्रकरणी प्रशासनाला बेमुदत उपोषणाचे निवेदन. बेकायदेशीर अतिक्रमण, ग्रामपंचायतीची उदासीनता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात सर्व पत्रकारांनी एकत्र येत दिले लेखी निवेदन. कर्जत तालुक्यातील कडाव गावात सन 1977-78 साली एसटी महामंडळाने अधिकृतरित्या उभारलेल्या बस थांब्यावर आज बेकायदेशीररित्या अतिक्रमण झाले आहे. विनोद काशीनाथ पवाळी, रमेश मारुती पवाळी व उमेश यशवंत अयंकर या त्रिकुटाने त्या ठिकाणी अनधिकृतपणे दुकाने उभारली असून गेल्या अनेक वर्षापासून या अतिक्रमणाविरोधात पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सातत्याने ग्रामपंचायत व एसटी प्रशासनाकडे निवेदन देत आले आहे. मात्र कडाव ग्रामपंचायतीकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. उलट परवानगी न देता ग्रामपंचायतीने अनधिकृत दुकानदारांकडून घरपट्टी वसूल केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे स्थानिक प्रशासन आणि राजकीय हस्तक्षेप असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संदर्भात दिनांक 24 जून 2025 रोजी पत्रकारांनी काळ्या फीत लावून ग्रामपंचायतीवर धडक देत 2 जुलै 2025 पर्यंत अतिक्रमण हटवण्याचा अल्टिमेटम दिला होता. मात्र 3 जुलैपर्यंतही कोणतीच कारवाई न झाल्यामुळे पत्रकार व सामाजिक संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक 15 जुलै 2025 पासून कडाव ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र कर्जत तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती कर्जत आणि कर्जत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे. सार्वजनिक हक्काचे उल्लंघन, प्रशासनाची उदासीनता आणि पत्रकारांना धमक्या मिळणे या सर्व प्रकाराचा पत्रकारांनी तीव्र निषेध केला आहे. या निवेदनावर सर्व पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांची स्वाक्षरी असून या प्रसंगी पत्रकार दिगंबर चंदने, दीपक बोराडे, भूषण प्रधान, कैलास मांबळे, रोशन दगडे, नरेश जाधव, किशोर गायकवाड, गणेश लोट, प्रभाकर गंगावणे आदी पत्रकार बंधू उपस्थित होते.